आपण ही दृश्य पाहतोय, जितेंद्र आव्हाड यांचं हे आंदोलन सुरू आहे। मनुस्मृती विरोधात ते आंदोलन करतायत। हातामध्ये संविधानाची प्रत आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत आणि मनुस्मृती विरोधात हे आंदोलन केले जाते। आपण दृश्य पाहतोय, थोड्या वेळापूर्वी ते चौदार तळावर गेले होते, तिथलं पाणी त्यांनी प्राशन केलं होतं आणि आता हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी फोटो घेतलेला आहे, भारताचं संविधान घेतलेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्यात आलेला आहे अशा संदर्भातली माहिती आहे आणि त्या संदर्भात आता मनुस्मृतीचं दहन ते करणार आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड चौदार तळावर गेले, तिथे त्यांनी पाणी प्राशन केलं आणि निषेध व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर मनुस्मृतीचं दहन सुद्धा केलं जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, रायगडमध्ये जितेंद्र आव्हाड यांचं हे आंदोलन सुरू आहे। मनुस्मृतीचं दहन केलं जाणार आहे। त्यांच्या हातामध्ये भारताचं संविधान आहे, त्याचबरोबर आपला भारताचा झेंडा सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते सरकार विरोधात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी फोटो सुद्धा घेतलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय, साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। शरद पवार गटाचे इतर कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। घोषणाबाजी केली जाते सरकार विरोधात आणि जितेंद्र आव्हाड चौदार तळावर जाऊन त्यांनी तिथे पाणी प्राशन केलेलं आहे। मनुस्मृती विरोधात आव्हाडांचं महाडमध्ये आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड चौदार तळावर गेले, तिथे त्यांनी पाणी प्राशन केलेलं आहे आणि आता सर्वजण एकत्र जमलेले आहेत। हातामध्ये भारताचं संविधान घेतलेलं आहे, त्याचबरोबर हातामध्ये भारताचा ध्वज सुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि आता हे आंदोलन सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी फोटो सुद्धा हातामध्ये घेतलेला आहे आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते। आपल्याला ज्यांच्या आजोबांनी बाबासाहेबांना दोन्ही संघर्षांमध्ये चौदार तळ्याच्या साथ दिली, त्यांचे नातू मिलिंद टिपणीस हे आपल्याला ऐतिहासिक मार्गदर्शन करतील, तो इतिहास समजून सांगतील ज्या काळात हे सगळं झालं। आपण ही दृश्य पाहतोय, महाडमधली ही दृश्य आहेत। महाडमधून जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। चौदार तळ्यावर त्यांनी जाऊन पाणी प्राशन केलेलं आहे, निषेध व्यक्त केलेला आहे आणि आता त्यांच्या हातामध्ये भारताचं संविधान आहे, भारताचा ध्वज आहे आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केले जाते। फुलं